भारतीय दंडविधानमध्ये सध्या आमूलाग्र बदल झालेला आहे। 1 जुलैपासून संपूर्ण भारतामध्ये IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट हे संपूर्णपणे बदलण्यात आलेले आहे। याचा प्रभाव मुख्यत्वे करून पोलीस विभाग आणि न्यायालयामध्ये पडणार आहे। तर या जे कायदेबदल झालेला आहे याला पोलीस विभाग कशा प्रकारे हँडल करणार, कशा प्रकारे सामोरं जाणार, आपण याविषयी हिंगोलीचे SP जी श्रीधर सर यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, स्वागत आहे आपलं प्रहार टीव्हीमध्ये। नमस्कार। सर्वप्रथम मला सांगा की नवीन कायदे जे लागू करण्यात आलेले आहेत प्रभाव आपल्यावर पडणार आहे, आपले सबऑर्डिनेट कशा प्रकारे यांना हँडल करणार आहे? काल 1 जुलै 2024 पासून तो नवीन 3 कायदा आहे, BNS आम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, BNS, BNSS आणि BSA। तिन्ही पण लागू झालेलं संपूर्ण देशामध्ये। त्या अनुषंगाने मागच्या 4-5 महिन्यापासून सतत आमच्या DG ऑफिसमधून आणि IG ऑफिसमधून त्याचा फॉलोअप होत आहे। म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार आणि 100% आम्ही सर्वांना ट्रेनिंग दिलेलं आहे। तो कायदा बदल विशेषतः तो BNS म्हणजे तो नवीन तो जुने IPC आहे आणि BNSS तो जुने CRPC आहे। हे याचा तो नवीन फॉर्म आहे, BNSS आणि BNS आहे। त्याच्यामध्ये तो प्रोसिजरल आणि तो नवीन काय काय तो सर्व बदल आम्ही त्यांना वारंवार आम्ही स्वतः ट्रेनिंग दिलं आणि आमच्या काही अधिकाऱ्याचं ट्रेनिंग आमच्या नाशिक पोलीस अकॅडमी तिथं पण ट्रेनिंग झालं, आमचं पण भरपूर वेळा ऑनलाईन ट्रेनिंग झालं। नक्की त्याचा फायदा आता आमच्या सर्व अधिकारी आणि अंमलदाराला भेटलेला आहे। परंतु आता इनिशियल पिरियडमध्ये नक्की काही ना काही कन्फ्युजन्स असणार किंवा त्याच्या इम्प्लिमेंटेशनबद्दल काही ना काही अडचण होणार, परंतु आता ट्रेनिंग दिल्यामुळे तो कमी होईल आणि पुढच्या 10-15 दिवसमध्ये तो प्रॉपर स्ट्रीमलाईन होईल। आणि आमचा तो CCTV ऑनलाईन क्राईम सिस्टम आहे तो पण त्याच्यामध्ये पण बदल झालेला आहे। कालपासून आमच्याकडं काही नवीन कायद्यानुसार गुन्हा आणि NC दाखल झाला। काल जिल्ह्यामध्ये प्रथम कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये तो नवीन BNS कायदा आहे त्याच्यानुसार एक FIR दाखल झाला, एक मारामारीचा FIR दाखल झालेला आहे आणि तो पोलीस स्टेशनमध्ये एक NC पण दाखल झालेला आहे। हे एक नवीन सुरुवात आहे आणि प्रत्येक दिवस आम्ही आमच्याकडून आमच्या DG ऑफिसचा रिपोर्ट पण आम्ही पाठवतो तो नवीन कायद्यानुसार काय काय दाखल झाला म्हणून। आणि आमच्याकडून बाकी इतर NGOज आहे किंवा काही मीडिया पर्सन्स आहे किंवा काही पब्लिक आहे त्यांचं पण अवेअरनेस कॅम्पेन्स आम्ही कंडक्ट केला मागच्या 10-15 दिवसमध्ये। त्यांना पण बोलून त्यांना पण समजून सांगितलं, त्यांना पण काय आता आमच्या वरिष्ठ कार्यालयातून काही पॅम्पलेट्स पण आलेला आहे, तो पण नवीन कायद्यामध्ये काय काय तरतूद आहे जो त्याच्याबद्दल पण मी सर्वांना सर्क्युलेट करणार आहे। सामान्य नागरिक जे तक्रारदार आहेत, पोलीस आणि न्यायालय यामध्ये आपण कशा प्रकारे ताळमेळ करणार आहात? आता पोलीसचं ऑलरेडी मी सांगितलं, न्यायालयांचं पण त्यांच्या स्वतंत्र ऑलरेडी ट्रेनिंग झालं असेल, कारण काही रिमांड देताना त्याच्यामध्ये पण काय चेंजेस झालेला आहे। आणि नागरिकबद्दल मी सांगितल्याप्रमाणे आमच्या डिपार्टमेंटकडून आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस कॅम्पेन्स आम्ही कंडक्ट केलं, म्हणजे SP ऑफिस स्तरावर किंवा SDPO स्तरावर किंवा पोलीस स्टेशन स्तरावर। आणि तो नवीन पॅम्पलेट्स पण तो येत आहे, तो पण आम्ही सर्वांना सर्क्युलेट केला, परंतु तो मॅच्युरिटी होण्यासाठी आणखीन काय वेळ लागणार। नक्की तो प्रोसेस जरा कठीण आहे, परंतु सर्व मिळून आम्ही प्रॉपर करणार असतो। बरं, हे जे नवीन जे कायदे लागू करण्यात आले यामुळे नागरिकांना न्याय मिळेल आपल्याला वाटते असं? नक्की याच्या अगोदर पण न्याय भेटलं होतं आणि यावेळी पण आता तो नवीन कायदा आहे, आता एक्झिस्टिंग सिनारिओ आहे, कारण तो IPC CRPC होतं त्याच्यामध्ये काय भरपूर या प्रकारचा नियम होता, काही सध्या एक्झिस्टिंग वर्ल्डमध्ये किंवा एक्झिस्टिंग सिच्युएशनमध्ये काही जास्त उपयोगी नव्हता किंवा काही बदल आवश्यक होता। म्हणून नक्की आता हे इफेक्टिव्ह आहे नवीन कायदा, नक्की याचा परिणाम पोलिसिंगमध्ये आणि पब्लिकमध्ये होणारच। तर हे होते हिंगोलीचे SP जी श्रीधर सर। भारतामध्ये लागू करण्यात आलेले 3 नवी कायद्यांमुळे नागरिकांना निश्चित फायदा होईल आणि याला पोलीस विभाग जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे सामोरे जाणार असं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली।